मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी लढावं की मनोज जरांगे पाटील यांनी पाडावं? टू बी ऑर नॉट टू बी, लढावं की पाडावं? जर मनोज जरांगे पाटील यांनी लढायचं ठरवलं तर समाजाचं काय हित होणार आहे? पाडायचं ठरवलं तर कोणता तोटा होणार आहे? पाडण्याच्या संदर्भामध्ये आणि लढण्याच्या संदर्भामध्ये असे समाजामध्ये किती व कोणते मतप्रवाह आढळून येतात, याविषयी आपण आज सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी लढावं की न लढावं या संदर्भामध्ये ते लढतील का नाही लढणार याविषयी राज्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष अंतरवाली सराटीकडे लागून राहिलेलं आहे. अतिशय अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या सूक्ष्मातल्या सूक्ष्म हालचाली सध्या ही लोक टिपतायत. तिथं काय घडतंय नेमकं याविषयी त्यांचे रथी महारथी चिंतन करतायत की ह्याविषयी जर लढले तर फायदा कोणाला होणार आहे, नाही लढले तर तोटा कोणाला होणार आहे. मित्रांनो, या चार मतप्रवाह समाजामध्ये आढळून येत आहेत या विषयावर. एक पहिला वर्ग आहे तो महायुतीचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा. मनोज जरांगे पाटील यांनी 288 मतदारसंघामध्ये 36 जिल्हे 228 मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःचे उमेदवार उभे करावेत म्हणून ही महायुती आणि देवेंद्र फडणवीस अगदी पाण्यात देव ठेवून बसलेलं. आणि मनोज दादापर्यंत त्यांचे जे काही अनुयायी वर्ग जो असतो भाजपचा परंतु समाजाचा, तो दादांकडे जाऊन बोलतोय, दादा आपल्याला लढायलाच हवं, दादा आता आपली वेळ आली आहे लढायची. म्हणजे दादांना लढावं यासाठी हा वर्ग अतिशय प्रभावीपणे काम करतोय. आणि त्यांचा असा होर आहे की जर मनोज जरांगे पाटील यांनी 288 मतदारसंघामध्ये जर उमेदवार उभे केले तर मराठा आरक्षण आंदोलनाची धार कमी होईल, जो राजकीय परिणाम आहे त्याची तीव्रता कमी होईल आणि मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन संपवण्यासाठी वेगळा पर्याय शोधण्याची गरज राहणार नाही. ते राजकारणात उतरले की त्यांना संपवणं म्हणजे राजकीय दृष्ट्या त्यांना सोपं जाईल असा त्यांचा एकंदरीत होर आहे. म्हणून ते काय करतायत की दादा आपण लढलंच पाहिजे अशा पद्धतीनं मनोज दादापर्यंत हा वर्ग, समाजामध्येही बोलताना हा वर्ग, पण तो एक टिपिकल वर्ग आहे जो भाजपाचा कार्यकर्ता वर्ग परंतु समाजाचा आहे. आणि तो तिथे मनोज दादाकडे रात्री इकडे पक्षाच्या उसरीवर असतो आणि दिवसा मनोज दादांच्या तिथे जाऊन तो दादांच्या कानी ओरडून सांगतो, मोठ्याने सांगतो आणि तो म्हणतो की दादा आता आपली लढाईची वेळ झालेली आहे. दुसरा वर्ग आहे तोही स्वार्थी, राजकीय स्वार्थीच वर्ग आहे ना, राजकारणीच आहे, तो महाविकास आघाडीचा वर्ग आहे. तो वर्ग अशा प्रयत्नामध्ये आहे की मनोज जरांगे पाटील यांनी नाही लढावं. कारण मनोज जरांगे जर पाटलांनी कॅन्डिडेट नाही उभे केले तर त्याचा लोकसभेला जसा महाविकास आघाडीला फायदा झाला तसा फायदा या विधानसभेला सुद्धा होईल असा महाविकास आघाडीचा अंदाज आहे. म्हणून ते अतिशय, मग हे महाविकास आघाडीचे जे समर्थक वर्ग आहे तो वर्ग जरांगे पाटलांनी नाही लढावं यासाठी प्रयत्नशील आहे. मग समाजाचा म्हणून हाही वर्ग एक तिथे जातो आणि तिथे दादांना सांगतो, दादा आपण लढायला नाही हवं आणि कसं लढलं तर कसा तोटा आहे हे आपल्याला तिथं हा वर्ग आढळून येतो. आता तिसरा वर्ग कसा आहे? तिसरा वर्ग म्हणजे तुम्हाला सांगतो की तिसरा वर्ग म्हणजे आजवर सगळे अगदी पक्षाचे कपडे खुटीला अडकावेत तसं रात्रीत अनेक पक्ष बदलून गेलेले आणि मग आता राजकीय दृष्ट्या अडगळीला पडलेली, परंतु आता त्यांना असं वाटतं की ही जातीची लाट तयार झालेली आहे आणि आपण अडगळीला पडलेलो, आता आपण पुन्हा परत एकदा नव्यानं या राजकीय मुख्य प्रवाहामध्ये आपण येऊ शकतो असं त्यांना वाटायला लागलेलं आहे. आणि ते मग आम्हीच सक्षम उमेदवार आहोत असं सांगण्यासाठी आता आपण लढलं पाहिजे, दादा आपण आता लढलं पाहिजे असा हा सांगणारा तिसरा वर्ग आहे. तो
सगळ्या उसरीवर जाऊन आलेला वर्ग आहे. आणि आता तो जात समाज या समाजाच्या उसरीवर आलेला आहे. कारण राजकीय दृष्ट्या तो एक बाजूला पडलेला होता, पण आता त्याच्या आशा जरा थोड्या पल्लवित झालेल्या आहेत की आपण खरंच पुन्हा आणखीन राजकीय दृष्ट्या, कारण आपल्याकडं पैसा आहे, आपल्याकडं सगळं आहे लढण्यासाठी लागणार, आणि आयतं मनुष्यबळ समाजाचं उभं इथून मिळणार आहे, म्हणजे मग आपण 100% निवडून येऊ आणि ह्या लाटेवर स्वार होऊन आपण समाजाच्या आरक्षण आंदोलनाच्या लाटेवर स्वार होऊन आपण निवडून येऊ शकू असा त्यांना होरा आहे. म्हणून तो वर्ग दादांकडे अगदी जाऊन कधीही भेटायला जातो, दादा आपण लढलं पाहिजे आणि आपणच कसे प्रभावी उमेदवार आहोत हे दादांना पटवण्याचा प्रयत्न करतोय. पण चौथा वर्ग जो असा आहे त्याला काहीच देणं घेणं नाहीये. दादा लढले काय आणि दादा नाही लढले काय, दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्ही लढलात आम्ही सोबत आहोत, तुम्ही नाही लढलात तरीही आम्ही तुमच्या सोबत आहोत. हा खरा वर्ग आहे. दादांचा अनुयायी वर्ग जो आहे ना चौथा सामाजिक दृष्टिकोनातून समाजाचा, तो दादांच्या बरोबर आहे. त्यांना हे जे त्यांनी लढावं का न लढावं ह्या फंदामध्ये समर्थक जो आहे दादांचा समर्थक किंवा मराठा आरक्षण आंदोलनाचा जो समर्थक वर्ग आहे तो खऱ्या अर्थानं शक्ती आहे, समाजाची शक्ती आहे, ताकद आहे. तो वर्ग ह्या फंदातच पडत नाही दादांनी लढावं का न लढावं. आणि ती शक्ती सदैव मनोज जरांगे पाटील यांच्या मागे राहणार आहे. म्हणजे दादांनी लढलं काय आणि नाही लढलं काय याच्याशी या समाजाला ज्या शक्तीला काहीच देणं घेणं नाही. म्हणजे प्रत्येक हे वरचे 3 वर्ग जे लढावं की पाडावं म्हणतायत ते अगदी स्वार्थी राजकीय हेतू मनात ठेवून बोलतायत. आणि जो खरंच समाजाची शक्ती आहे तो जो एक मुख्य प्रवाह जो की ज्याच्या लाटेवर हे सत्ता स्वार्थी मंडळी स्वार होऊ पाहत आहेत ती शक्ती अतिशय प्रामाणिक आहे. आणि त्यांना हे आंदोलनाची धग कमी होऊ नये, आंदोलनाची तीव्रता कमी होणार नाही, आपला दबाव गट. कारण उद्या जर यदा कदाचित 10 आपण लढलो तर 10 आमदार निवडून आले, 20 आमदार निवडून आले, 50 आमदार निवडून आले, तरीही आपल्याला मराठा समाजाला ओबीसी मध्ये जाण्यासाठी सर्व पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. आणि ही मनोज दादांना चांगली कल्पना आहे. म्हणून दादा जी काही हळूवार पावलं टाकतायत की हे वरचे ते लढावं की पाडावं, जे काही वर्ग लढलं पाहिजे पाडलं पाहिजे म्हणणारा जो वर्ग आहे त्या वर्गाला सुद्धा दादा नाराज करणार नाही आणि नाराज करण्याची गरजच नाही. ते समाजाच्या कलेनं आणि इतके वर्ष आंदोलनामध्ये छोट्या मोजून मोठं एवढं मोठं आंदोलन उभं राहिलं, त्याला शिकवण्याची गरजच नाही हो लढायला पाहिजे की पाडायला पाहिजे. समाजाची नाडी ज्यानं ओळखली आहे ना त्याला राजकीय नाडी ओळखायला काय लागतं. आणि जर राजकारणात आलं तर सामाजिक आंदोलनाची तीव्रता कमी होईल का, इतिहास काय सांगतो. मग राजकीय क्षेत्रामध्ये जर आलो तर त्याचे फायदे काय आणि नाही आलो तर त्याचे तोटे काय. मनोज जरांगे पाटील यांना खूप कळतंय, सगळं कळतंय. फक्त एकच वर्ग आहे जो की सर्वस्वी मनोज जरांगे पाटील यांच्या मागे आहे, म्हणजे समाज. आणि तो समाज दादा तुम्ही लढा किंवा पाडायचं ठरवा, हा समाज संपूर्ण शक्तीनिशी तुमच्या पाठीमागे उभा राहणार आहे. ही शक्ती एकच राहणार आहे. परंतु की हे जे काही स्वार्थी वर्ग आपल्या जवळ येतोय आणि जो असं जर झालं तर असं जर झालं, त्यांची शक्ती नाही. ते केवळ समाजाच्या ज्या ह्या लाटेचा त्याच्या लाटेवर उभं राहून त्यांना आपलं राजकीय चारित्र्य उजळून घेण्याचा त्यांचा एक साधा छोटासा प्रयत्न दिसतोय, केविलवाणा प्रयत्न आहे तो. म्हणून दादा लढतील का दादा पाडतील याचा निर्णय काही वेळातच यावर आता शिक्कामोर्तब होणार आहे. परंतु एकंदरीतरित्या दादा हे समाजाच्या कलेनं समाजाचं आंदोलन टिकून राहील, समाज एक संघ राहील, समाजाची जी सामाजिक शक्ती आहे तो दबाव गट भविष्यामध्ये टिकून राहील यासाठी दादा
समाजाबरोबर जातील आणि समाज काय म्हणतोय, समाजाच्या काय भावना आहेत, या दादांना कोणी सांगण्याची गरज नाही. म्हणून थोड्या वेळातच आता दादा लढणार का दादा पाडायला तयार सज्ज होणार हे आपल्याला कळणार आहे. परंतु एकच गोष्ट आहे, दादा हे समाजासोबत असतील, समाज दादासोबत असेल. ही मंडळी जी काही लाटेवर स्वार होऊ पाहणारी, जर उद्या यांना तिकीट मिळाले नाही तर ही एका क्षणात राजकीय व्यासपीठावर, राजकीय सदरेवर कुठेतरी मुजरे घालताना जर दिसतील का हे बघा. समाज मात्र असा नाही आहे. हे एका रात्रीमध्ये कुठेही जाऊ शकतात राजकीय स्वार्थासाठी. म्हणून दादा, समाज सदैव तुमच्या सोबत आहे. जो योग्य तो निर्णय तुम्ही घ्यालच याची खात्री आहे. धन्यवाद.